नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज जो आपण टॉपिक पाहणार आहे त्या टॉपिकचं नाव आहे प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी म्हणजे काय होते? संभाव्यता. संभाव्यता म्हणजे काय होते? शक्यता. शक्यता म्हणजेच काय होते? पॉसिबिलिटी. म्हणजे एखादी जर गोष्ट असेल तर त्याच्या किती पॉसिबिलिटी असेल, किती शक्यता असेल किंवा ती गोष्ट आपण किती प्रकारे एक्सप्रेस करू शकतो, तर तेच आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे. तर आपण याच्यामध्ये आता तीन गोष्टी पाहणार आहे. एक म्हणजे कॉइन, आणि दुसरं म्हणजे डाय, आणि तिसरं म्हणजे प्लेइंग कार्ड्स. आता कॉइन म्हणजे काय? तर कॉइन म्हणजे नाणं, ठीक आहे, जे आपल्याकडे असतात पैसे ते. आता ते जर आपण कॉइन जर पाहिलं तर त्याला दोन बाजू असतात. एक असते हेड आणि दुसरी असते टेल. या दोन बाजूशिवाय तिसरी कुठलीही बाजू नसते. तर मग आता जर समजा आपण एक कॉइन जर समजा असा टॉस केला तर आपल्याला काय मिळेल? एक तर आपल्याला हेड मिळेल किंवा आपल्याला टेल मिळेल. ओके. जर समजा आपण दोन कॉइन टॉस केले तर आपल्याला काय मिळेल? त्या म्हणजे दोन कॉइन जरी घेतले, हा घेतला समजा आपण एक कॉइन, हा घेतला समजा आपण दुसरा कॉइन, तर या एक कॉइनवर ह्या दोन पॉसिबिलिटी असतील. एक असेल हेड आणि दुसरं असेल टेल. सेम वे हा जर दुसरा कॉइन घेतला तर या दुसऱ्या कॉइनवर सुद्धा ह्याच पॉसिबिलिटी असतील, हेड आणि टेल. पण जर समजा आपण दोन्ही कॉइन सायमल्टेनियसली टॉस केले तर आपल्याला काय मिळणार? एक तर पहिल्या कॉइनवर जर समजा आपल्याला हेड मिळालं तर दुसऱ्या कॉइनवर हेड मिळू शकते. म्हणजे आपल्याला त्याच्या पॉसिबिलिटी हेड हेड दोन्ही कॉइनवर हेड मिळू शकतं. किंवा पहिल्या कॉइनवर जर हेड मिळालं तर दुसऱ्या कॉइनवर टेल मिळू शकतं. किंवा पहिल्या कॉइनवर जर टेल मिळालं तर दुसऱ्या कॉइनवर हेड मिळू शकतं. किंवा पहिल्या कॉइनवरही टेल आणि दुसऱ्या कॉइनवरही टेल. तर अशा प्रकारे आपल्याला नंबर ऑफ पॉसिबिलिटी किती मिळेल? 1 2 3 4. म्हणजे जर समजा आपण ॲट अ टाइम दोन कॉइन टॉस केले तर आपल्याला अशा 4 प्रकारच्या पॉसिबिलिटी मिळतात. आता तशाच प्रकारे आपण डायचं पण पाहू. आता डाय मध्ये सुद्धा आपल्याला तशाच प्रकारे करता येईल. आता डाय म्हणजे आपला खेळायचा. तर हा जो डाय राहतो तर या डायवर 6 पर्यंतचे नंबर असतात. असा हा स्क्वेअर शेप मध्ये असा डाय असतो आणि या डायला 6 सरफेस असतात आणि त्यावर 1 2 3 4 5 and 6 असे 6 पर्यंत नंबर असतात. जर समजा आता हा जर डाय मी जर असा थ्रो केला, फेकला, तर काय होईल की मला या 6 पैकी कुठली एक पॉसिबिलिटी मिळेल. म्हणजे अप्पर सरफेसवर यापैकी कुठलाही नंबर येईल. म्हणजे मग मला जर मी डाय थ्रो केला तर किती पॉसिबिलिटी मिळतील मला? तर 1 2 3 4 5 6. म्हणजे मला जर डाय थ्रो केला तर मला फक्त आणि फक्त 6च पॉसिबिलिटी मिळतील. जर समजा मी दोन डाय ॲट अ टाइम सायमल्टेनियसली टॉस केले तर मला किती पॉसिबिलिटी मिळतील? म्हणजे पहिल्या डायवर सुद्धा ह्या 6 आणि दुसऱ्या डायवर सुद्धा ह्या 6. 1 2 3 4 5 and 6. पण आता काय होईल? समजा मला पहिल्या डायवर 1 भेटला तर दुसऱ्या डायवर मला 1 मिळू शकेल, 2 मिळू शकेल, 3 4 5 6 अशा प्रकारे मिळू शकेल. किंवा पहिल्या डायवर जर 2 मिळाले तर 1 2 3 4 5 6 असं दुसऱ्या डायवर मिळू शकेल. तर अशा प्रकारे आपल्याला टोटल 36 पॉसिबिलिटी, जर समजा आपण दोन डाय थ्रो केले तर आपल्याला 36 पॉसिबिलिटी मिळतील. त्यानंतर आपण पाहूया प्लेइंग कार्ड्स बद्दल. तर प्लेइंग कार्ड्स म्हणजे काय? आपले खेळण्याचे पत्ते जे आपण खेळतो. तर या पत्त्यामध्ये काय असतात? 4 टाईपचे पत्ते असतात. तर दोन टाईपचे, जसं की पहिला म्हणजे आपण प्लेइंग कार्ड्स घेतले तर त्यामध्ये हार्ट, स्पेड, डायमंड आणि क्लब असे 4 टाईप असतात. आणि प्रत्येकामध्ये किती? 13 13 13 13 असे टोटल 52 कार्ड्स असतात. आणि प्रत्येक याच्यामध्ये हार्टमध्ये 3 फेस कार्ड असतात. म्हणजे यामध्ये सुद्धा 3 फेस कार्ड, यामध्ये 3 फेस कार्ड, यामध्ये 3 फेस कार्ड आणि यामध्ये 3 फेस कार्ड. तर असे टोटल आपल्याला 12 फेस कार्ड मिळतात. धन्यवाद.